हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज मी तुमच्यासोबत कोथिंबीरीच्या पराठ्यांची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी चण्याचं पीठ, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा हळद, 1 वाटी कोथिंबीर, थोडेसे जिरे, थोडासा आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ। आता हे आपण छान मळून घेऊयात। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण हे पीठ 10 मिनिटं ठेवूया, त्यानंतर त्याचे पराठे करायला स्टार्ट करूयात। फ्रेंड्स, मी अशा पद्धतीने पिठाचे गोळे करून घेतले आहेत। आता आपण याचे पराठे करूयात। आपला पराठा रेडी झालेला आहे। आता आपण याला दोन्ही साईडने तूप लावून छान भाजून घेऊ। सो फ्रेंड्स, पराठा आता रेडी झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।